नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. बिर्याणी हे एक असं इंडियन कुझिन आहे जे सगळ्यांनाच आवडतं, परंतु ते बनवायचं म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो, कारण याची प्रोसेस एवढी लेंदी आहे की ती आपण बनवण्यापेक्षा बाहेरनं आणून खाल्लेली कधीही बरी असं वाटतं. परंतु आज मी आपल्याला खूप सोप्या पद्धतीने झटपट पटापट कुकर मध्ये बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. चला पटकन सुरू करूया रेसिपीला. या व्हिडिओ मध्ये मी बिर्याणी परफेक्ट कशी बनवायची, बिर्याणीचा राईस मोकळा होण्यासाठी काय करावं, तो चिकटू नये म्हणून काय करावं, या संदर्भात खूप वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा आणि आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास चॅनलला सुद्धा अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. चिकन बिर्याणीसाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. आता आपण ते मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेशनसाठी 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 लिंबाचा रस, तसंच 2 ते 3 चमचे दही, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, एवढं सगळं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर घालायची. तसंच मी इथे 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. तुपाच्या जागी आपण इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकतो. सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे. प्रत्येक चिकनच्या पीसला सगळा मसाला लागला गेला पाहिजे आणि हे चिकन आपल्याला अर्ध्या तासासाठी असंच मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे. अर्धा किलो चिकनसाठी मी इथे अर्धा किलो जुना बासमती राईस घेतलेला आहे. बिर्याणीसाठी नेहमी 1:1 या रेशो मध्ये चिकन आणि तांदूळ घेतले जातात. तांदूळ आपल्याला स्वच्छ 3 ते 4 वेळा पाण्यातून धुवून थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला ते भिजत ठेवायचे. चिकन मॅरिनेट करत ठेवलेलं आहे, तांदूळ सोक करायला ठेवले. आता बिर्याणीसाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट लागणारा इन्ग्रेडियंट म्हणजे ब्रिस्ता. आता ब्रिस्ता बनवण्यासाठी मी इथे 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि ते मी सगळे कांदे या पद्धतीने आडवे कट करून घेते. सगळा चिरलेला कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि या पद्धतीने आपल्याला तो कांदा मोकळा करून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा सगळा कांदा तळून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी मी एका कुकरमध्ये 4 ते 5 मोठे चमचे तेल घेतलेला आहे. आपण कुकरमध्येच बिर्याणी करतोय म्हणून मी हा कांदा सुद्धा कुकरमध्येच तळून घेते, म्हणजे खूप भांडी नको व्हायला. तेल छान गरम झालं की आपल्याला सगळा कांदा तेलामध्ये घालून छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे. आपण हा कांदा पॅचेस मध्ये तळू शकता, पटकन होतो, किंवा आपण सगळा सुद्धा एकदम घातला तरी चालेल. मी इथे सगळा घातलेला आहे. हा कांदा आपल्याला मध्यम आचेवर तळायचा आहे. अगदी गॅस मोठा ठेवला तर कांदा पटकन करपू शकतो आणि त्याचा कडवट टेस्ट आपल्या पदार्थामध्ये येतो. म्हणून गॅसची फ्लेम किंवा हीट जी असते ती लो टू मीडियम मध्ये ठेवायची आणि हा कांदा छान पैकी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचा. कांदा आपला ऑलमोस्ट तळत आलेला आहे. आपल्याला अजून 4 ते 5 मिनिटं हा कांदा तळून घ्यायचा आहे. मंद आचेवर मी हा कांदा तळून घेतलाय. कांदा सुंदरपणे तळून झालेला आहे. आता आपल्याला पटकन गॅसची फ्लेम किंवा हीट ऑफ करायची आहे, म्हणजे कांदा अजून करपणार नाही. या स्टेज नंतर कांदा पटकन करपला जातो, म्हणून काळजी घ्या. हीट पटकन ऑफ करा आणि 2 मिनिटं त्याला असंच परतून घ्या. तळलेला सगळा कांदा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तेलातला सगळा कांदा काढून घेतलेला आहे. आता याच तेलामध्ये आपल्याला बिर्याणी करायला घ्यायची, कारण या तेलामध्ये खूप छान कांद्याचे फ्लेवर्स उतरलेले आहे. यामध्ये घालूया काही खडे मसाले. यात आपण घातलंय 2 तमालपत्र किंवा याला आपण बेलीफ असं सुद्धा म्हणतो, 1 इंच दालचिनी, 1 चक्री फूल, 7 हिरव्या वेलच्या, 2 मसाल्या वेलच्या, 8 ते 10 लवंग, 1 चमचा काळी मिरी आणि 1 चमचा जिरं. आता यामध्ये घालायचं आहे 1 कांदा. कांदा आपल्याला छान ट्रान्सलुसंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झालेला आहे. यामध्ये आता आपण मॅरिनेट केलेलं सगळं चिकन घालून घेऊया. हे चिकन आपल्याला मीडियम टू हाय हीटवर 1/3 कुक करून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला हे पूर्णपणे कुक करून घ्यायचं नाहीये, परंतु मीडियम टू हाय हीटवर आपल्याला हे चिकन 3 ते 4 मिनिटासाठी परतून घ्यायचंय. कारण मंद आचेवर सपोज आपण चिकन परतलं तर त्याला पाणी सुटतं. ऑलमोस्ट 3 मिनिटं होत आलेली आहे. हे चिकन मी कंटिन्युअस परतून घेत आहे. आपण पाहू शकता चिकन हलकं शिजायला सुरुवात झालेली आहे. यामध्ये आता आपल्याला थोडासा ब्रिस्ता क्रश करून घालायचे. छानपैकी मिक्स करून घेऊया. या स्टेजला आपण आवडत असल्यास थोड्याशा हिरव्या मिरच्या
उभ्या चिरून घालू शकता, छान फ्लेवर येतो. परंतु मला खूप जास्त तिखट नको वाटतं म्हणून मी त्या स्किप केल्या. आता आपण जे तांदूळ भिजवून घेतले होते ते सगळे तांदूळ आपल्याला या स्ट्रेनरच्या मदतीने निथळून घ्यायचे. आपल्याला तांदळामधलं सगळं पाणी काढून टाकायचे, कारण आपण कुकरमध्ये करतोय म्हणजे आपल्याला पाणी मोजून मापूनच घालावं लागेल. चिकन आपलं ऑलमोस्ट शिजत आलेलं आहे, म्हणजेच 3/4 कुक झालेलं आहे. यामध्ये आता आपण हे सगळे निथळलेले तांदूळ घालून घेऊया. आपण जेवढे तांदूळ घेतले होते तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचंय. हे कप माझं 250 ml आहे, म्हणजे मी 2 कप पाणी घेते, म्हणजेच अर्धा लिटर मी इथे पाणी अर्धा किलो तांदळासाठी घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तळलेला कांदा घालायचे. तसंच हे पाणी सुद्धा आपल्याला थोडंसं टेस्ट करून बघायचे. जर आपल्याला मीठ यामध्ये कमी लागत असेल तर मिठाचं प्रमाण ऍडजस्ट करून घ्यायचे. यामध्ये मी 1 चमचाभर साजूक तूप सुद्धा घातलेलं आहे आणि खूप छान फ्लेवर बिर्याणीला येतो. झाकण लावून मीडियम हीटवर आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. शिट्ट्या येईपर्यंत बिर्याणी सोबत सर्व करण्यासाठी आपण रायतं करून घेऊया. बॉलमध्ये मी 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक किसलेलं गाजर, 5 ते 6 चमचे दही किंवा अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, पाव चमचा जिरा पावडर आणि हे सगळे पदार्थ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी अगदी 1/4 वाटी पाणी छान मिसळून घेऊया. यामध्ये आपण बारीक चिरलेली काकडी सुद्धा घालू शकतो आणि आपलं हे रायतं तयार. इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. मी हीट ऑफ केलेली आहे. याच्यातला सगळा प्रेशर रिलीज होईपर्यंत आपल्याला थांबायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला हा कुकर ओपन करायचा आहे. आपण इथे पाहू शकता काय मस्त आपली बिर्याणी झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला सॅफ्रन मिल्क घालायचंय. मी थोडंसं केशर दुधामध्ये भिजवून घातलं होतं, ते सगळं दूध मी इथे घालते. तसंच थोडासा ग्रीन फूड कलर मी दुधामध्ये घालून ठेवला होता, ते सुद्धा दूध मी इथे घालते. आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घालायची आहे. हवं असल्यास केवडा वॉटर वगैरे आपण घालू शकता आणि झाकण लावून 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही बिर्याणी अशीच ठेवून द्यायची. याने काय होईल की आपण जे आता दूध घातले किंवा बिर्याणीमध्ये सपोज काही एक्सेस मॉइश्चर असेल तर ते सगळं मॉइश्चर तांदूळ ॲब्झॉर्ब करेल आणि आपला बिर्याणीचा जो राईस आहे तो खूप मोकळा मोकळा होईल. 15 ते 20 मिनिटं झालेली आहे. मी आता कुकर ओपन करून पाहते. आपली मस्त अशी बिर्याणी तयार आहे. खूप सुंदर अरोमा बिर्याणीचा येतोय. आपण ही बिर्याणी आता सर्व करूया. आपण इथे पाहू शकता काय सुंदर मस्त रंग आलेला आहे. सुंदर बिर्याणी झालेली आहे. अरोमा सुद्धा खूप छान येतो. चवीला सुद्धा खूपच सुंदर झालेली आहे. तेव्हा आपण सुद्धा अशी ही कुकरमध्ये बिर्याणी नक्की बनवून पहा. खूप सुंदर होते, झटपट पटापट होते, खूप वेळ लागत नाही आणि भात सुद्धा खूप स्टिकी बनत नाही, अगदी मोकळा मोकळा होतो. तेव्हा अशी ही कुकरमध्ये बिर्याणी नक्की बनवून पहा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा. तसंच अशाच छान छान रेसिपीसाठी स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.